विधायक को अपने जाल में फंसाया ठग ने। नागपुर की घटना। ठग ने भाजपा विधायक से यह कहकर 6,000 ठगे कि उनके परिवार के सदस्यों की दुर्घटना में मौत हो गई, ये कहकर कि मैं आपके क्षेत्र का निवासी है जहां विधायक रहते हैं। आरोपी ने भाजपा विधायक कृष्णा खोपड़े से कहा कि वह सुभाष नगर इलाके का निवासी हूँ, मेरे परिवार की ठाणे में एक सड़क दुर्घटना में परिवार के 2 सदस्यों की मौत हो गई है और एम्बुलेंस के लिए 6,000 रुपये की जरूरत है। विधायक खोपड़े ने सहयोग खाते से 6,000 रुपये ऑनलाइन भेजे। विधायक खोपड़े ने जब नागपुर वापस आकर परिवार के बारे में पूछताछ की तो उन्हें जानकारी मिली कि परिवार में कोई दुर्घटना नहीं हुई है, तो सारी बातें सामने आ गईं। धोखाधड़ी का एहसास होने पर विधायक कृष्णा खोपड़े ने लिकड़गंज थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस की जांच में पता चला कि आरोपी ठाणे का रहने वाला है। पुलिस जल्द ही आरोपी को हिरासत में ले लेगी। 26 फेब्रुवारीला मी आणि 8-10 लोक मुंबईच्या दुरंतो ट्रेनमध्ये जेव्हा आम्ही बसलो, कारण दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाची बैठक होती आणि जेव्हा दुरंतोमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवीण कडू नावाच्या एका मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं का आम्ही सतरंजीपुरा तेलीपुरा सुभाष पुतल्या पाशी राहतो आणि कडू परिवार इथं आमच्या मोहल्ल्यामध्ये एक राहते आणि आम्ही ठाण्यामध्ये पूर्ण फॅमिली सोबत गेलो असता ठाण्यामध्ये एक भयानक ऍक्सिडेंट झालं आणि ऑन द स्पॉटवर 3 लोक घरचे मरण पावले आणि त्यामुळे इथं ॲम्ब्युलन्स असेल अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहे। मी त्यांना सांगितलं का कोण डॉक्टर आहे माझ्याशी तू बोलणं करून दे। त्यांनी होकार दिला आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा फोन आला का ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आहे, परंतु इथून नागपूरला जाण्याकरिता डिझेलसाठी 6,000 रुपयाची आवश्यकता आहे आणि त्यांनी एकूण एक जो पत्ता सांगितला, नावं सांगितले, ते बरोबर आमच्या सतरंजीपुऱ्यातले त्यांनी नावं सांगितले आणि म्हणून मलाही वाटलं का ही घटना खरी असेल आणि म्हणून मी मानवतेच्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत असलेले अरुण हारोडे मी यांना ताबडतोब सांगितलं का याला 6,000 रुपयाची मदत आपल्याला ताबडतोब करायची आहे। त्यांना पुन्हा फोन करून सांगितलं का तू ऑनलाईन पेमेंट हे तू ताबडतोब नंबर पाठव आणि त्यांनी नंबर पाठवला आणि मी अरुण हारोडेच्या मोबाईलवरून ताबडतोब त्याला 6,000 रुपये पाठवले। परंतु 2 दिवसानंतर जेव्हा आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला आल्यानंतर जेव्हा मी या संदर्भात चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर कडू परिवार हा सुखीने याने हसत खेळत त्या ठिकाणी दिसला। मग माझ्या लक्षात आलं का ही अशा प्रकारची फसवणूक यांनी माझ्यासोबत केली आहे। जेव्हा माझ्यासोबत अशा प्रकारची फसवणूक केली तर अनेक लोकांची त्याची फसवणूक केली असेल आणि म्हणून मी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये सर्वे ऑफ द रेकॉर्ड डॉक्युमेंट कागदपत्रासहित त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्यांना पोलीस निरीक्षकाला वेळ नसल्यामुळे त्यांनी FIR दाखल नव्हता केला, परंतु 3 दिवस अगोदर प्रवीण कडू आणि जो संबंधित एक फसाळे म्हणून आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी FIR दाखल लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये केला आणि तातडीने ते कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलं आहे ना, निश्चित स्वरूपात त्यांच्यावर कारवाई होईल। परंतु